सांगोला तालुक्यातील एका महिलेचं अवघ्या 3 दिवसांचं बाळ मिरज येथील शासकीय रुग्णालयातून चोरीस गेलं होतं। या नवजात बाळाला 56 तासात शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले असून बाळ चोरणारी महिला व नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळज येथून ताब्यात घेण्यात आले। गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर। आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण। पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो। बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत। ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपरमार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9860 40 66 07 88 30 77 18 07। 2 दिवस पावडरचे दूध पाजल्यानंतरही बाळाची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले। बाळ पुन्हा कुशीत विसावल्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली। आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांनी पुन्हा घडविली। मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून शनिवारी दुपारी 3 दिवसाचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती। एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेल्याने खळबळ उडाली होती। कोळे तालुका सांगोला येथील कविता समाधान आलदार ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती। अज्ञात महिलेने नवजात अब्रकाला पळवून नेल्याने मातेसह कुटुंबियांना मोठा धक्का बसला। पोलिसांनी विविध ठिकाणी तपास पथके पाठविली होती। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व सावळज गावातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सावळज येथील सारा साहेब साठे वय वर्ष 24 या महिलेस बाळासह ताब्यात घेतले। अपहरण प्रकरणी महिलेविरुद्ध गांधी चौक पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली। 2 दिवस गाजत असलेल्या या प्रकरणातील अपहर्त बाळ सुखरूप सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। सारा साठे हिचा 1.5 वर्षापूर्वी सावळज येथील साहेब साठे या पेंटर सोबत प्रेमविवाह झाला आहे। लग्नानंतर तिचा गर्भपात झाल्याने ती मुलासाठी अस्वस्थ होती। त्यातून तिने मूल पळविण्याचा प्लॅन केल्याचा अंदाज आहे। सारा साठे हिने बाळ पळवून नेल्यानंतर गावात शेजाऱ्यांना तिची महिन्यापूर्वी दुसऱ्या गावी प्रसूती झाल्याचे खोटे सांगितले होते।